नमस्कार मित्रांनो, सक्षम गार्डनिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी तुमचा लाडका सक्षम. आज आपण घेऊन आलेलो आहोत गुलाबासंदर्भातचा रिझल्ट. मी आठवड्याभरापूर्वी 2-3 आठवडे झाले, म्हणजे 1 महिन्यापूर्वी जे काय आपण गुलाबाला खत घातलं होतं, त्याच खताचा तुम्हाला हा मी रिझल्ट दाखवतो. कळ्या मी तुम्हाला मोजून दाखवतो. अनगिनत कळे आलेले आहेत, म्हणजे मोजून तितक्या जास्तच अशा कळ्या ज्या काही आहेत त्या आलेल्या आहेत. कळ्या तुम्हाला मी दाखवतोच आता. तर आपण पहिल्यापासून आपण कळ्या मोजायला सुरू करूया. ही एक कळी उमललेली आहे, हे बघू शकता. 1, काही 2, ही 3, ही 4, बरोबर का. एका झाडावर आहे का 4, बघू शकता. इथे एक फुटलेला आहे. 5, 6, 7, 8, 9, ते एक 10. अजून मी तुम्हाला कळ्या मी दाखवतो, थांबा जरा. 10, आणि हे बघू शकता खालनं पण एक बेसल शूट निघलेले आहे. 10, 11. अजून मी तुम्हाला दाखवतो 11. हे बघू शकता इथं पण एक आहे. 12, हे 13, आणि इथं बघू शकता एक 14. इथं एक पांढरी आहे. 15. अजून मी तुम्हाला दाखवतो 15. बघू शकता इथे एक आहे खाली. 16. आणि बघू शकता 17. इथे एक आहे. बघू शकता 18 झालेले आहेत. 18. अजून इतर झाड काय अजून नाही आलं, हे झालेलं फुटलेलंच आहे. 18. आणि बघू शकता 19. इकडे 21. बरं का, 20. अजून मी तुम्हाला दाखवतो. इकडे एक आहे 19, 20, 21. अशा 20 एवढ्या कळ्या म्हणजे आपल्या झाडावर आलेल्या आहेत. तर तुम्हाला मी पहिलाही व्हिडिओ शेअर केलाच होता. कळ्या बघू शकता आता आपल्या झाडांवर किती आलेल्या आहेत. तर आता आपण त्या झाडाला काय टाकायचं खत, तर ह्याला आपण फर्टिलायझर टाकणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता कळी उमलत आहे. आता ही काहीही याला किडे बिडे काहीच लागलेलं नाही. ह्या संबंधीचाही मी व्हिडिओ दाखवणार आहे, कीड लागल्यावर काय करावं. तर आता आपण फर्टिलायझरसाठी काय काय लागणार आहे ते बघून घेणार आहेत. हे आपण 4 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि ऑनियन पील फर्टिलायझर आपण बनवत आहे. तर आता आपण हे बघू शकता इथं मी कांद्याची जी सालं असतात आपली ती घेतलेली आहेत. तर आता आपण ही कांद्याची सालं घेऊन आपण या पाण्यामध्ये टाकूयात. हे बघू शकता इतके आपण आता हे बनाना पीलचे फर्टिलायझरचे घेतलेले आहेत. तर इतकं आपण टाकलेलं आहे. बघू शकता ऑनियन पील फर्टिलायझरसाठी आपण एवढे घेतलेले आहे. तर याच्यामध्ये एक केळीचं साल जे काय आहे ते आपण टाकणार आहोत. हे आकट टाकणार आहोत. तर आता हे आपण मिसळून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये अजून पाणी होतं. तर आता मी मिसळण्यासाठी एक काठी घेतो. अहो ते भिजवलं ना 2-3 दिवस ठेवायचं आणि मग झाडांना टाकायचं. ते कळ्या पिळ्या आल्या ना झाडांना, कळ्या, मग ते झाडांना टाकायचं. हा, हे पाणी टाकले नाही ना वाढतात बिडतात झाडं, म्हणून हे भिजत ठेवायचं. अजून 2 दिवस ठेवायचं भिजत आणि मग टाकायचं. पावडर आपली भुसकाट ते नारळाचं कोकोपीट ना, ते भिजवून ठेवलं ना परवा. ते मी व्हिडिओ काढू शकलो नाही, भाऊ फोन घेऊन गेलता ना, मग मी व्हिडिओ काढला नाही त्याचा. फक्त ते आता मी असं दाखवणार आहे. तर आता हे भिजत ठेवलंय. कोणाला दाखवते? व्हिडिओ टाकायचा आहे आपल्याला युट्यूबला. हा, युट्यूबला टाकतो मी. आपला सक्षम गार्डनिंग ब्लॉगचा आहे ना. हा, टीव्हीला लागतंय की, लावल्यावर दिसतंय की, टीव्हीवर दिसतं ना, बघा की तुम्ही आपल्या चॅनलवर. तर आता मी ही लाकूड काढून घेतो आणि याच्यामध्ये अजून 2 लिटर मी पाणी टाकणार आहे.
तर आता मी पाणी घेऊन येतो, तुम्हाला मी दाखवतो. केळीचं सालही मी टाकलेलं आहे, भिजवून घेतलेलं आहे बघा मी. नाही झालं चित्र असेल त्याच्या आईचं सगळं पुस्तक साडेबारा पाच झाले. तर रिक्षामध्ये तर आता